बघा पोळ्या लाटून राहिलो. तुम्हाला पोळ्या शिकवतो कसा करायच्या. हे बघा असा उंडा घेतला. आता उंड्याला आपलं असं असं करायचं, घोण लावायचं त्याले असं, मग असं गोल असं असं करायचं. केलं पण अजून ती पोळी बनली नाही आहे. मग असं थोडंसं लाटायचं त्याले. तर असं लाटलं तर त्याला खाली थोडंसं तेल लावायचं. असं लावलं त्याला अशी मोंड पाळायची. मग पाळली तर बघा, तर मग अशी मोड पाळायची. झालं मग याला घोळ लावायचं असं, बघू शकता. हे बघा मग अशा पद्धतीनं पोळी करायची आपल्याला. परोटा म्हणतात त्याला, परोटा. हे बघा हे परोटा म्हणतात त्याला. हे बघा अजून व्हायचीच आहे पोळी, तोपर्यंत आपली पोळी इथं पकून राहिली. बघा बरोबर तिचे जे काटे असतात नाही का, बरोबर बारीक करायचे, म्हणजे जेणेकरून ते पकले पाहिजे. नाहीतर करान काटे जाडे, नाहीतर मला पोळी शिकवली नाही करणं. बघा पोळी झाली तयार. हे भारताचा नकाशा म्हणते दिल व या दिल दिल. आणि आमच्या घरी दिलच्याच पोळ्या करत असते. आम्ही गोल पोळ्या नसतो करत, आम्ही दिलच्या पोळ्या करतो. कारण आमच्या दिवाणात दिल आहे. कारण आम्ही दिलालपूर मध्ये राहतो ना, तर आमच्या इकडे ह्याशाच पोळ्या केल्या जाते. तुमच्या इकडे गोल पोळ्या केल्या राहते. हे बघा आमच्या इथं हे बघा, ही दिलचीच पोळी आहे. दिसली? ही दिलचीच पोळी आहे. दिसली? तर तुम्ही म्हणत असाल भाऊ तुम्ही गोल पोळ्या नाही करत, दिलच्या पोळ्या कोण करता? कारण आम्ही दिल दिवाना आहे. तर बघा, आणि आता तुम्ही म्हणत असाल बघा आम्ही इकडे गरीब आहे. आम्ही गरीब आहे, आले घर नाही आम्हाला. सरकार आम्हाला घरकुल देत नाही. काय कर, गरीब आहे आम्ही. आम्हाला कोणी घरकुल देऊन नाही राहिलं सरकार. आमची कोण बांधणं होऊन राहिलं नाही. तर काय सांगू तुम्हाला, पोहे बनून राहिलं भाऊ. कोणी पोरगी देऊन नाही राहिलं, लग्न नाही झालं. काय करा, त्याच्यानं आई गेली कामाले. मग काय बाबू म्हणे पैसा स्वयंपाक करून ठेवतो म्हणे. बाबू म्हणे मी 12 वाजता येईन. म्हटलं ठीक आहे. तर भाऊ स्वतः स्वयंपाक करून राहिलो, पोळी बनून राहिलो. बघा कशी 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 आहे पोळी बनवून राहिली. बघा मला दाखवतो मी. बघा अशी बनवायची. अशी. हे लेकर कुठून आणले मग? हे लेकर उडून आले. अभयातून पडलेले लेकर आहे. आमच्या घरी सगळ्याला स्वयंपाक येते पा. आज स्पेशल 2 पोळ्यासाठी म्हटलं. हे जे दिसू राहिले ना, हे 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 हा नमुना आणि हा त्याचा नमुना. अलग हट. बघा कशी पोळी बनवून राहिली, कशी पकून राहिली पोळी. बघा तुम्ही म्हणाल आहा काय बनवून राहिली पोळी. भाऊ आपली पोळी म्हणजे एक नंबर आहे. फक्त आपला आजचा स्वयंपाक होऊन बघा. बरोबर आहे. संडासले जातं पण बघा. अरे अरे एक नंबर पोळी. खान तर डबल मांगा. बघा उठ. पोळी बघा. बघा दाखवतो तुम्हाला. बघा पोळी. बघा एवढी मस्त पोळी फुगते. बघा बघा पोळी आहे.
अशी पोळी बनवायची कधी पण सांगतो मी तुम्हाला. तुमची बायको सोडून गेली तुम्हाला किंवा तुमच्या बायकोचं भांडण झालं ते मग ते मुरगाड्या घरी स्वयंपाक करत काही नाही, 2 उंडे घ्यायचे तर अशी पोळी बनवायची जेणेकरून तुम्हाला पोळी बनवता येणार. तुमच्याकडे याले पोळी म्हणत नाही, तुमच्याकडे याले चपाती म्हणत असन, रोटी म्हणत असन, पण आमच्याकडे याले पोळी म्हटल्या जाते आणि आम्ही अशाच पोळ्या लाटतो. तुम्ही हे तर सांगितलं पोळी कशी बनवायची, पण पीठ कसं भिजवायचं त्याला तर पीठच नशीन भिजवता येत तर पोळी कशी लाटी. तेल एकच कुंपाय आहे, पाणी घ्यायचं पिठात भिजवायचं, जसं आपण सिमेंट याचा गारा करतो, याचा गारा करतो कायचा मातीचा तसा तो तर गारा झाला. तसा पिठाचा पीठ त्याचा गारा करायला लागते. पीठ बनवून म्हणजे गारा करणं. त्यानं घेतलं वाटीभर प्लेट पीठ ते आणि त्याच्यात टाकलं 1 ग्लास पाणी. मग त्यारखी गेली असन ते म्हणून कर गेलेले करते असे. मग तुम्ही स्वतः भिजवलं का हे पीठ? हा घे. तर भाऊ बघितली पोळी बघा, यायले पुरणाची पोळी करता येते म्हटलं, बघा पण म्हणते मला येतच नाही म्हणते. जमला. हे पहा कधी तुम्ही तुमच्या नवऱ्याला टाकायला लावायच्या. बघा पोळी मस्त. बघा बघा किती सुंदर पोळी बनली बघा. म्हणजे तोंडात टाकल्याबरोबर वितळते, चावायची गरज नाही. तुम्ही काय चव राहिले. अप्रतिम. कशी वाटली रेसिपी आमची? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कळलं का बा? फेसबुक वरून फॉलो कर.